आज बिग वन ट्रॉमा सेंटर या ठिकाणी खरं तर रणजित अण्णा जाधव, आसिफबाई शेख आणि संदीपजी उंडाळे हे या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले आहेत। ही काही चांगली गोष्ट नाही आहे, कारण उद्या 15 ऑगस्ट आहे आणि त्यांची मागणी जी आहे इथं जी काय रुग्णांना गैरसोय होती, इथं रुग्णसेवा मिळत नाही, इथल्या अनेक गोष्टी त्यांच्या अडचण म्हणजे असं म्हणणं आहे की त्यांचं बाबा डिलिव्हरी पेशंटला इथून बिग वनवरून बारामतीला न्यावं लागतं किंवा इंदापूरला न्यावं लागतं। हे उपजिल्हा रुग्णालय आहे, ह्याच्यामध्ये ट्रॉमा सेंटर आहे, भव्यदिव्य इमारत आहे, परंतु रुग्णसेवा मिळत नसल्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत। आणि हे बिग वन जी ट्रॉमा सेंटर आहे हे पुण्यापासून सोलापूरपर्यंत महत्त्वाचंच ठिकाण असणारं बिग वन आहे। इथं अपघात कधी कोणत्या काळी होऊ शकतो, अडचणीच्या काळामध्ये इथं रुग्णसेवा तात्काळ मिळण्यासाठी इथं जे काय उपाययोजना पाहिजेत, मग भूलतज्ञ असू द्या, सर्जन असू द्या किंवा आणखी त्या हॉस्पिटलला लागणाऱ्या समजा काय बाकीच्या असतील, जनरेटर असतील किंवा डॉक्टरची उपलब्धता असेल, अशी त्यांची रास्त मागणी आहे। त्या संदर्भात आम्ही डॉक्टर साहेबांबरोबर, सिव्हिल सर्जनबरोबर, प्रांत साहेबांबरोबर मी चर्चा केलेली आहे आणि त्यांनाही सांगितलेलं आहे की ह्यांची काय मागणी आहे हे आम्ही प्रशासनासमोर या ठिकाणी मांडलेलं आहे। आणि ते आम्हाला म्हणले की 1 अर्ध्या तासामध्ये आम्ही सिव्हिल सर्जन म्हणले की चर्चा करून आम्ही इथं जे उपोषण करतात आम्ही त्यातल्या कुठल्या सोडवू शकतो ह्या मागण्या आम्ही त्यांना सांगू आणि त्याच्यानंतर डिस्कशन करू, अशी आता आमची प्राथमिक चर्चा झालेली आहे। त्या संदर्भामध्ये त्यांनी एक मला गोष्ट आणखी निदर्शनास आली की तिथं म्हणले की एवढी भव्य दिव्य इमारत आहे आणि ह्या इमारतीला जनरेटरच नाही। सपोज जर अपघात वगैरे झाला आणि लाईट वगैरे गेली किंवा ऑपरेशन चालू आहे लाईट गेली तर काय होऊ शकतं, याचे प्रसंग आपण बघू शकतो। त्याच्यामुळे ते सुद्धा कलेक्टर साहेबांना बोलून आपण तात्काळ निर्णय घ्यायला पाहिजे, सिव्हिल सर्जन साहेबांनी, ही आमची या ठिकाणी मागणी। या संदर्भामध्ये आम्ही एक कार्यकर्ता म्हणून मी इथं पाठिंबा देण्यासाठी इथं आलो होतो। त्याचबरोबर बारामती लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याही माध्यमातून या कामे आम्ही त्यांच्या कानावर गोष्टी घालून यामध्ये त्यांच्याही माध्यमातून काय आपल्याला पुढं या ठिकाणी मदत त्यांच्याकडून घेता येईल ती आम्ही मागणी या ठिकाणी पूर्ण करूया। लोकप्रतिनिधी काही लक्ष देत नाही अशी लोकांमध्ये चर्चा नाही, आता ती उपोषणकर्त्यांना तुम्ही बोला, उपोषणकर्त्यांची चर्चा करा किंवा लोकांबरोबर तुम्ही चर्चा करा। ओके, हां, राजकीय हस्तक्षेपापोटी हां हा ट्रॉमा केअर सेंटरचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहे असं नागरिकांकडून आरोप केला जातो। त्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? आता ते शेवटी कसं असतं माहिती आहे का, आता मी इथल्या नागरिकांशी तुम्ही चर्चा करावं लागेल त्या संदर्भात काय आहे, बरोबर आहे का? म्हणजे मी नाकारता येत नाही तुम्ही जो मुद्दा मांडलेला आहे, पण तुम्ही त्या संदर्भामध्ये उपोषण करते किंवा नागरिकांशी संवाद केल्यानंतर ते मुद्दा लक्षात येईल आपल्या। तुम्ही पूर्वी आरोग्य सभापती होता, त्यामुळे तुम्हाला ह्या खात्याचा भरपूर अनुभव, कुठला निकष म्हणजे तुम्ही कुठल्या निकषापर्यंत पोहोचलं, हे आंदोलन करावं लागतं किंवा नक्की ही दोष कुणाचा? मग आम्हीच सांगितलं की बाबा ही बिग वन हे महत्त्वाचं ठिकाण आहे आणि पुणे सोलापूरच्या मध्यवर्ती असणार आहे, तिथं ट्रॉमा सेंटर, इथं रुग्णसेवा व्यवस्थित मिळालीच पाहिजे। आत्तासुद्धा आमचे सगळे डॉक्टर किंवा नर्सेस हे सेवा देण्यासाठी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने प्रयत्न करतात, परंतु आणखी त्या पद्धतीने काय आपल्याला करता येईल या संदर्भामध्ये त्यांना बी काय अडचणी, समजा जनरेटर ही काय त्यांचा विषय नाही आहे, की वरच्या वरिष्ठ लोकांनी ह्यांना जनरेटर द्यावा, ती चांगली काम करतील। शेवटी ते बी ते रुग्णसेवेसाठीच या ठिकाणी सगळी इथं आहेत। मला वाटतं की आणि जी काही लोकांची इथं भरती बी आहे, इथं लोक बी अपुरी आहेत, त्या संदर्भामध्ये सरकारने सुद्धा आता मला सांगा इथं दिलेलं आहे बघा किती पदं रिक्त आहेत। हे पदं रिक्त असल्यामुळंच हे सगळा गोंधळ आहे। हे जर रिक्त पदं नसली तर इथं रुग्णसेवा 100% चांगला मिळू शकतं। रिक्त पदं असल्यामुळं ह्यांच्यावर सगळ्यांवर लोड येत असल्यामुळं कामामध्ये सगळ्या अडचणी या ठिकाणी निर्माण होत आहेत। त्यामुळं या संदर्भात हे आता सरकारनेच या ठिकाणी केलं पाहिजे ना, बरोबर आहे का नाही? तालुका लोकप्रतिनिधी आता आपल्याला जी काय आहे विषय आहे की तुम्ही नागरिकांशी संवाद करू शकता। ओके, धन्यवाद। निकाल कलेक्टर साहेबांना तुमच्याकडे निकाल निवेदन दिलं आणि आता बी आणखीही तहसीलदार किंवा इथं कोण आलेलं नाही, इथं सगळी आमरण उपोषण बसल्यात। उद्या 15 ऑगस्ट आहे, जरा थोडीशी आपण दखल घ्यावी बाबा, हे रुग्ण त्यांच्याकडे देतो मी।